नमस्कार, मी शिवानी. आपण पाहत आहात आवाज इंडिया टीव्ही. वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अंतर्गत धुसफूस आता थेट मंत्र्यांच्या दालनापर्यंत आणि बैठकांपर्यंत पोहोचली. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यामध्ये एका शासकीय टेंडरवरून हाय व्होल्टेज ड्रामा झाल्याची खळबळजनक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. एका विशिष्ट कंत्राटदाराला अन्नधान्य पुरवठ्याचं टेंडर देण्यासाठी दबाव आणल्याचा प्रयत्न या वादाला कारणीभूत ठरल्याचं बोललं जातं. आणि या घटनेमुळे राष्ट्रवादीमध्ये ज्येष्ठ विरुद्ध नवी पिढी असा सुप्त संघर्ष पेटल्याचं चित्र आहे. मनोज जरांगे पाटील यांनी काल अंतरवाली सराटी येथे एक जाहीर पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये त्यांनी सरकारला थेट इशारा देत येत्या 30 तारखेपासून पुन्हा एकदा उन्हामध्ये बसून आमरण उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला. आता हे उपोषण सुरू होण्यापूर्वीच चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी तातडीनं राज्य सरकारचे एक मंत्र्यांचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये रवाना झालंय. आज दुपारी महसूल मंत्री आणि मराठा उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, भाजप आमदार प्रसाद लाड, आमदार बच्चू कडू हे मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत. आणि या भेटीमध्ये काही सकारात्मक तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भाजपकडून 4 जणांची नावं दिल्ली दरबारी पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघासाठी भाजपनं बसवराज पाटील, दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर आणि ओमप्रकाश शेटे यांची नावे हायकमांडकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये दिल्ली हायकमांडकडून अंतिम नाव जाहीर होण्याची शक्यता असून राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान 18 जून रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून हालचालींना वेग आलाय. मुंबईतील बीकसीच्या मध्यभागी असलेली तब्बल 5 एकर जमीन, ज्याची किंमत काही कोटींमध्ये आहे, ती जमीन आता प्रत्यक्षात MMRDA अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक प्रकारे खासगी जमीन म्हणून रूपांतरित करण्यात आल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी केला. बीकेसीमधील या सिटी पार्कमध्ये सर्वसामान्यांसाठी प्रवेश बंद करण्यात आला. परिणामी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आणि या पत्रामध्ये त्यांनी शिवसेना पक्षाचे नेते आनंद परांजपे यांची एका महत्त्वपूर्ण पदावरील नियुक्ती थांबवावी अशी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आनंद परांजपे यांना म्हाडाचं उपाध्यक्षपद देऊ नये अशी मागणी करणारं पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवल्याचं सांगितलं जातं. आनंद परांजपे यांची म्हाडाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करू नये, त्याऐवजी आम्ही लवकरच तुम्हाला दुसरं नाव सुचवू असं देखील पत्रामध्ये नमूद करण्यात आल्याचं बोललं जात आहे. नाशिकमधील भोंदूखरात लैंगिक अत्याचार प्रकरण आता पडद्यावर झळकणारे आणि लवकरच या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार असून चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपाली सय्यद यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. मात्र दीपाली सय्यद यांनी चित्रपटामध्ये काम करू नये, रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारू नये असं म्हणत दीपाली यांना धमक्या येत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. अशोक खरात प्रकरणावर चित्रपट येत असताना आम्ही रोल करत असताना कोणीही कलाकाराला दबावामध्ये आणू नये. मला काही धमक्यांचे फोन येतात, पण कर नाही त्याला डर कशाला, हे माझं प्रोफेशन आहे आणि हे न करण्यासाठी जर मला फोन येत असतील तर हे चुकीचं आहे असं शिवसेनेतील नेत्या तथा अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी म्हटलंय. आणि यावरती शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी देखील दीपाली सय्यद यांना पाठिंबा दिलाय. साताऱ्यातील फलटण येथे राजे गटाच्या वतीनं शिवसेनेचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्याला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती होती. फलटण विधानसभा मतदारसंघात यापूर्वी शिवसेनेची संघटनात्मक ताकद कमी असली तरी आता संपूर्ण राजे गट अधिकृतपणे पक्षासोबत आला आणि या बळामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत फलटणचा आमदार शिवसेना शिंदे गट पक्षाचाच होईल असा ठाम विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी 1:15 वाजता महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटासह महाविकास आघाडीला मोठा हादरा बसलाय. एकनाथ शिंदे आगामी काळासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोठी ताकद लावत असून लातूर जिल्ह्यात पक्षानं आपलं पूर्ण लक्ष केंद्रित केलंय.
लातूरच्या अहमदपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यामध्ये 25,000हून अधिक कार्यकर्त्यांनी काल पक्षामध्ये प्रवेश केला आणि हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक पक्षप्रवेश मानला जातोय। या मेळाव्यातून विरोधकांवर कडाडून टीका करताना आमचा अजेंडा खुर्ची नसून जनतेची सेवा हाच आहे अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आपल्या रोखठोक भूमिकांसाठी आणि कामासाठी प्रसिद्ध असलेले प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढेंनी अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून 25 मे रोजी कार्यभार घेताच राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना धाडी आणि जप्तीची विशेष मोहीम राबवण्यात आल्याचे निर्देश दिले। मुंढेंच्या आदेशानुसार राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक आणि अमरावती, नागपूर तसेच छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये धाडी टाकल्या। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोर, प्रतिबंधित गुटखा विक्रेते, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनाविरोधात अभूतपूर्व अशी धडक कारवाई सुरू झाली आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये मुंडे इफेक्ट पहिल्या काही दिवसांमध्ये देखील दिसून आला। पूर्व उपनगरातील वाहतूक कोंडीतून त्रस्त असलेल्या मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे। मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान, सक्षम आणि सोयीस्कर करण्यासाठी MMRDA कडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच सुरू होणारे चेंबूर मेट्रो स्टेशन हे पूर्व उपनगरातील प्रवाशांसाठी एक प्रमुख अदलाबदलीचं स्थानक म्हणून नावारूपास येत आहेत। याशिवाय मुंबईकरांच्या सेवेतील मोनोरेल देखील एका नव्या आणि सुधारित रूपात प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होतीये। मुंबईकरांच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेला वडापाव पुन्हा चर्चेत आलाय। रेल्वे स्थानकावरील वडापावच्या किमती वाढल्यानंतर प्रवासी आणि नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती। अखेर वाढीव दरांवर मध्य रेल्वेनं U-टर्न घेत पुन्हा वडापाव 13 रुपयात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय आणि या निर्णयामुळे लाखो रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय आणि सामाजिक माध्यमांवरही या निर्णयाचं स्वागत होत आहे। मुंबई पुणे महामार्गावरील फुगेवाडी भागामध्ये एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे। गावातील आझाद चौकातील शोककुलाच्या फलकावर 8 जणांच्या निधनाची माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर ही घटना समोर आली। गेल्या 48 तासात हे मृत्यू झाल्यात। कोणाचा नैसर्गिक मृत्यू झालाय, कोणाला हार्ट अटॅक आलाय तर कोणी चक्कर येऊन पडल्यानं मृत पावलाय। या मृतांपैकी 4 जणांना दारूचं व्यसन नव्हतं, मग त्यांचा मृत्यू कसा झाला असा सवाल केला जातोय। अचानक झालेल्या मृत्यूनं गोड निर्माण झालाय। तेलंगणाच्या सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। एका व्यक्तीकडून पोलिसांनी तब्बल 1,22 लाखाची रोकड जप्त केली आहे। मुंबईहून हैदराबादला ही रक्कम नेण्यात आली होती। ही हवाला रक्कम असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे आणि अटक करण्यात आलेला हा व्यक्ती हा अमरावतीचा आहे। रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची कसून चौकशी करण्यात येते। हे पैसे कोणाचे आहेत, कोणासाठी नेले जात होते आणि या पैशाचं काय करणार होते, कोणत्या कामाला वापरणार होते याची सर्व माहिती रेल्वे पोलीस मिळवण्याचा प्रयत्न करतात। बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथून खळबळजनक घटना समोर आली आहे। सावत्र आई आणि मुलामधील अनैतिक संबंधाचा दुर्दैवी शेवट झाला। बदनामीच्या भीतीनं मुलानं विष प्राशन करून आत्महत्या केली तर त्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं सावत्र आईनं रुग्णालय परिसरात गळफास घेत जीवन संपवलंय आणि या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। राज्यामध्ये उकाड्यानं नागरिक हैराण झाले असताना मान्सूनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे। केरळमध्ये मान्सून पुढील 2 ते 3 दिवसात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच पुढील काही दिवसांमध्ये विदर्भातील उष्णतेची लाट कमी होण्याचे संकेत आहेत। विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उष्ण लाट आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून हवामान विभागानं येलो अलर्ट दिला। तसेच पुढील 5 दिवस राज्यामध्ये पावसाची शक्यता असून मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान तयार होत आहे। उष्णतेपासून मोठा दिलासा नागरिकांना मिळण्याचं संकेत आहेत। विदर्भामध्ये गेल्या काही दिवसापासून उष्णतेची लाट आहे आणि त्यामध्येच राज्यातील इतर भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला। चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये उष्णता कायम राहणार आहे। देशातील उच्चांकी तापमानाची नोंद राजस्थानच्या श्रीगंगानगर येथे झाली आहे। श्रीगंगानगर येथे 48.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। अकोला, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ येथे 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं। तसेच गोंदिया, गडचिरोली, वर्धा, नागपूर, अमरावती, बुलढाणा या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला।
गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेला द महाराष्ट्र फाईल्स या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या 29 मे रोजी प्रदर्शित होणारा द महाराष्ट्र फाईल्स हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या विलंबामुळे आता त्या दिवशी प्रदर्शित होणार नसल्याचं समोर आलंय. मात्र लवकरच नव्या तारखेसह हा सिनेमा रसिकांच्या भेटीस येणार आहे. सेन्सॉर बोर्डाच्या विलंबामुळे चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर गेल्यानं निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. बंजारा समाजाच्या न्यायासाठी लढणारा हा सिनेमा असून त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागून राहणार आहे. चित्रपटाची टीम आलेल्या अडथळ्यांवर काम करत असून लवकरच प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करतील. उर्दू साहित्य विश्वातील एक तेजस्वी पर्व संपलाय. प्रख्यात उर्दू कवी, गझलकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते बशीर बद्र यांचं काल वयाच्या 91व्या वर्षी निधन झालं. ते गेल्या काही वर्षांपासून विविध आजारांशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाची माहिती पत्नी राहत बद्र यांनी सोशल मीडियाद्वारे दिली. बशीर साहेब आम्हाला सोडून गेले असा भावनिक संदेश त्यांनी शेअर केला आणि या बातमीनंतर साहित्य विश्व आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. एकीकडे मध्य पूर्वेतील तणावामुळे इंधन दरवाढ झाली असून नागरिकांच्या खिशावर ताण पडलाय आणि अशातच दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव तब्बल 2380 रुपयांनी स्वस्त झाला आहे, तर चांदीचे दर 10,000 घसरलेत आणि त्यामुळे ग्राहकांना खरेदी करण्याची ही मोठी सुवर्ण संधी आहे. यासह बातमीपत्रात इथेच थांबूयात. मोठमोठ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया टीव्ही, शोध सत्याचा.